सकाळ सकाळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की वर्धा एवढा सकाळी कुठे गेलाय, तर चला की मग सांगतो. दिंडोरी प्रणित सेवा मार्गातून आज आपल्यापाशी शास्त्री आले होते का तर त्यांचं काहीतरी आपल्यापाशी काम होतं. इथं मोजमापणी चालू होती का तर इथं आपल्या स्वामी समर्थांचं नवीन केंद्र होणार आहे इस्लामपूरमध्ये. आणि हे सगळं झाल्यावर आम्ही आलो जरा जेवायला का तर भूक पण जोरात लागली. शास्त्रींबरोबर असताना थांबणे बनगड नाही का तर आपल्याला आज लय काम होती. आणि आपण पण एक स्वामींचं सेवेकरी असल्यामुळे आपल्याला पण हे काम करून लय आनंद भेटत होता. आणि आपण पण एक स्वामी समर्थांचा एक कट्टर सेवेकरी आहे का तर आपण पण नॉनव्हेज वगैरे काय खातच नाही बघा. आणि येता येता ह्यो पूरग्रस्त तेवढा विषय दिसला बघा. गाडी डायरेक्ट थांबली आपल्या दिंडोरी प्रणित म्हणजे आपल्या नरसोबाच्या वाडीपाशी. खरंच भावांनो, स्वामींची सेवा करायला एक वेगळाच आनंद आहे बघा. आणि मी ती सेवा पूर्ण मनापासून करत होतो. वर गेल्यावर आरती तेवढी चालू झालेली, म्हणलं आरती करून घ्यावं का तर इथं आल्यावर एवढं शांत वाटत होतं काय विचारूच नका. आणि हे जे खिडकीतनं बाहेर दिसतंय हे आपल्या दत्त महाराजांचं मेन स्थान म्हणजे नरसोबाची वाडी. स्वामींचं दर्शन करून आम्ही निघालेलो डायरेक्ट नरसोबाच्या वाडीकडं. आणि जाता जाता असं वाटत होतं की आज मी काय स्वर्गातच आलोय का काय. खरंच भावांनो, ह्याचा एक वेगळाच इतिहास आहे का तर असं म्हणतात की कृष्णाबाई महाराजांचं साक्षात पावलं धुवायला येते. आणि पुढे गेल्यावर आम्हाला ही पण आरती भेटली. एवढं सगळं होईपर्यंत आपल्याला 10-11 वाजलेले. तर व्हिडिओ आवडला असेल भाऊ तेवढं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जाता जाता फॉलो तेवढं करा. चला.